नमस्कार. वैशाख महिन्यातल्या कडक तापलेल्या उन्हामध्ये आपल्या स्वतःच्या शरीराचं आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला सर्वोत्तम उपाय म्हणजे आयुर्वेदीय पानके. पानक म्हणजे सरबत. अशी एकूण 22 पानकं आहेत, सरबत आहेत, जे मी माझ्या आयुर्वेदीय पानके या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती त्यांची दिलेली आहे, त्यांचे गुणधर्म सांगितले आहेत, त्याची कृती सांगितलेली आहे. आज आपण पाहणार आहोत पिकलेल्या आंब्याचे सरबत, पक्व आम्रफल पानक. यासाठी आपण घेऊयात पिकलेले आंबे. हे आंबे केशरी रंगाचे असावेत, नैसर्गिकरित्या पिकलेले असावेत. ज्या आंब्यांचा रस काढता येतो असे गावठी आंबे किंवा पायरी आंबे घ्या. हापूस आंबे रसासाठी घेऊ नका. हापूस आंबे फक्त फोडी करून खाण्यासाठी असतात. रसासाठी पायरी आंबे किंवा गावठी आंबे घ्या किंवा इतर अन्य जातीचे आंबेचा रस निघतो असे आंबे घ्या. त्याचा साधारणतः 2 वाट्या रस काढा. हा रस काढल्यानंतर त्यामध्ये आल्याचा रस 1 चमचा किंवा किसलेलं आलं 1 चमचा घाला. वेलदोड्याची पावडर घाला त्यामध्ये आणि फक्त छान ढवळून घ्या. यामध्ये साखर घालण्याची आवश्यकता नाही. आंबे पिकलेले असतील तर त्याचा नैसर्गिक गोडवा हाच आपल्याला उपयोगी आहे. साखरे संबंधित कोणतेही आजार नाही आहेत. अशांनी चवीसाठी खडीसाखर किंवा साधी साखर घातली तरी चालेल. तर हे आपलं पानक तयार झालं म्हणजे आंब्याचं सरबत तयार झालं. हे सरबत अतिशय शक्तिदायक आहे, आपल्या सगळ्यांना ताकद देणार आहे. विशेषतः उन्हाळ्यामध्ये जी शक्ती क्षीण होते, थकून जातो आपण, दमून जातो, अशा वेळी हे आंब्याचं सरबत अतिशय उपयोगी आहे. आयुर्वेदाने नेहमीच ऋतूनुसार वेगवेगळे उपचार आपल्या सगळ्यांसाठी सांगितलेले आहेत. असंच हे पानक आहे. हे पानक म्हणजे सरबत पचायला जड आहे, त्यामुळे सकाळी उठल्यावर पहिल्या भुकेच्या वेळेला सरबत घ्यावं. हे सरबत घेऊन बाहेर गेल्यानंतर उन्हाचा त्रास नक्कीच कमी होईल. उन्हामुळे तलखी होते, उन्हामुळे डोकं दुखतं, पित्ताचा त्रास होतो, हातापायाची आग होते, डोळ्याची जळजळ होते. उन्हातून आल्यानंतर इतका थकवा येतो, गळून गेल्यासारखं होतं की झोपूनच राहावंसं वाटतं, मरगळ येते, खूप थकवा येतो. हा थकवा येऊ नये म्हणून उन्हात बाहेर पडण्यापूर्वी हे सरबत घेऊन बाहेर पडावं. या सरबत अतिशय गुणकारी आहे, शक्ती देतं, याबरोबर आपल्या त्वचेला टवटवी देतं. आपण बाहेरून कोणतंही क्रीम लावण्यापेक्षा पोटामध्ये जर सरबत घेतलं, निसर्गतःच त्वचेला तुकतुकी येते. सगळ्या सरबतांचा उपयोग शरीराला, त्वचेला तुकतुकी येण्यासाठी होतो, पण या आंब्याच्या सरबतामुळे त्वचेचं, शरीराचं आतून पोषण होतं आणि त्वचा खूप सुंदर दिसू लागते. सर्व वयोगटातल्या लोकांसाठी, वृद्धांसाठी, बालकांसाठी, सगळ्यांसाठीच शक्ती देणारं हे सरबत आहे. विशेषतः हृदयरोगांसाठी. हृदयाचे रोगी जे आहेत त्यांना थकवा येतो लवकर, त्यांना हृदयामध्ये कधी टोचल्यासारखं वाटतं, जडपणा वाटतो, इतर अनेक पथ्य असतात, अनेक औषधं चालू असतात, पण निसर्गतः हा थकवा भरून काढण्यासाठी आंब्याचं सरबत हे हृदयरोगांसाठी अतिशय उपयोगी आहे. असं हे गुणकारी सरबत आपण नक्की घ्या, नियमितपणे घ्या. तुम्हाला नक्कीच फरक दिसेल, नक्कीच फायदा होईल. आणि हे सरबत आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.